युजली काय होतं, तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनला तुमचं रिझ्युमे सेंड करता. त्यानंतर वाट बघता, खूप पेशंटली वाट बघता आणि एक दिवस तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येतं आणि त्यानंतर फायनली तुम्ही इंटरव्ह्यूअरच्या समोर बसलेले असता आणि जेव्हा इंटरव्ह्यूअर तुम्हाला सो टेल मी अबाउट युअरसेल्फ हा प्रश्न विचारतो, त्यावेळी तुम्ही इमिजिएटली पॅनिक करायला लागता. यू डोंट नो व्हॉट टू डू, यू डोंट नो व्हॉट टू से. का? कारण तुम्ही या प्रश्नाची तयारीच केलेली नसते, कारण तुम्ही या प्रश्नाला सिरियसलीच घेतलेलं नसतं. मग काय, वेळ मारून न्यायला काहीतरी टिपिकल आन्सर देऊन आपण रिकामी होतो आणि नंतर इंटरव्ह्यूचा अर्धा वेळ आपण हाच विचार करत असतो की अरे यार, मी ते कशाला बोललो. युअर फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. You never get a second chance to make your first impression. इंटरव्ह्यूअर युजली पहिल्या 2-3 मिनिटातच तुमच्याबद्दल एक मत तयार करत असतो, ते पण तुम्ही त्याच्यावर कसं इम्प्रेशन पाडताय त्यावरून. सो डू यू मेक अ गुड इम्प्रेशन ऑफ युअरसेल्फ? सो आज मी तुमच्याशी शेअर करते हाऊ टू आन्सर टेल मी अबाउट युअरसेल्फ. What could be the best response according to employer's perspective or interviewer's perspective? जोपर्यंत एखादा प्रश्न आपल्याला का विचारलाय त्याचं कारण कळत नाही, तोपर्यंत आपण त्याचं परफेक्ट आन्सर कधीच देऊ शकत नाही. सो कसं द्यायचं टेल मी अबाउट युअरसेल्फ या प्रश्नाचं बेस्ट आन्सर? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यात काय करायचं, काय नाही करायचं, हे आन्सर कसं द्यायचं, त्याच्या इंटरेस्टिंग टिप्स या व्हिडिओच्या शेवटी शेअर करते आणि काही 2 सॅम्पल आन्सर्स खास तुमच्यासाठी सुद्धा. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारेल तेव्हा यू शुड नो एक्झॅक्टली व्हॉट टू से. तर इंटरव्ह्यूअरकडे आपला रिझ्युमे असून सुद्धा ते आपल्याला टेल मी अबाउट युअरसेल्फ हा प्रश्न का बरं विचारत असतील, त्याची कारणं आपण नक्की बघूयात. पण त्यासाठी सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट क्लिअर करूया, ते म्हणजे इंटरव्ह्यूअर जेव्हाही तुम्हाला हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना तुमची होल लाईफ स्टोरी ऐकण्यात कधीही इंटरेस्ट नसतो. तुमचे पॅरेंट्स, तुमचं पर्सनल लाईफ, तुमचं सोशल लाईफ याबद्दल ऐकण्यात त्यांना काहीही रस नसतो. पण तरीही जेव्हा बरेच कॅन्डिडेट्सना हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्यांना असं होतं, बरेच जणांना असं होतं की अरे नेमकं काय बोलू, आणि बरेच जणांना असं होत असतं की अरे मी माझ्याबद्दल काय सांगू आणि काय नको. मग काय, ते बोलत राहतात 15-20 मिनिटं असेच बोलत राहतात आणि त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी इम्पॉर्टंट शेवटी काहीही निघत नाही. सो इंटरव्ह्यूअर का हा प्रश्न विचारतात त्याची 4 महत्वाची कारणं बघूयात. पहिली गोष्ट मीन्स टू स्टार्ट युअर इंटरव्ह्यू स्मूथली अँड टेन्शन फ्री, तुम्हाला थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी. दुसरी गोष्ट मीन्स टू नो यू प्रोफेशनली, म्हणजे तुमचे स्ट्रेंथ्स, तुमचे स्किल्स, तुमच्या अचीवमेंट्स, पास्ट एक्सपिरियन्स याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्यासाठी. तिसरी गोष्ट म्हणजे टू नो व्हॉट्स इन इट फॉर मी. तुम्ही जेव्हा टेल मी अबाउट युअरसेल्फ या प्रश्नाचा आन्सर देत असता तेव्हा इंटरव्ह्यूअरला तुमच्याबद्दल जास्त माहिती जाणून घेण्यापेक्षाही माझ्यासाठी काय उपयोगाचं आहे ते जास्त इम्पॉर्टंट असतं. तुमच्या आन्सरमधून इंटरव्ह्यूअर नेहमी हे बघत असतो की व्हॉट व्हॅल्यू यू कुड ब्रिंग टू द ऑर्गनायझेशन, व्हॉट प्रॉब्लेम्स यू कुड सॉल्व फॉर देमसेल्व्स. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे टू नो युअर सॉफ्ट स्किल्स, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स, तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करताय, किती कॉन्फिडंट आहात तुमची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रेशर हँडलिंग कपॅसिटी. ते तुमची झलक बघत असतात की अंडर प्रेशर तुम्ही कसे परफॉर्म करताय.
what could be the best response for tell me about yourself answer? त्यासाठी मी तुमच्याशी एक मॅजिक फॉर्म्युला शेअर करणार आहे. पण त्याआधी हे आन्सर सांगताना कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे मी आता तुमच्याशी शेअर करते. यू मस्ट नो थिंग्स टू अवॉइड. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट मीन्स डू नॉट टेल युअर लाईफ स्टोरी. तुमची सगळी लाईफ स्टोरी या आन्सरमध्ये कधीही सांगत बसू नका. दुसरी गोष्ट मीन्स डू नॉट एव्हर आस्क द इंटरव्ह्युअर व्हॉट डू यू एक्झॅक्टली वॉन्ट टू नो अबाउट मी. कारण या प्रश्नाने त्यांना हे कळेल की तुम्ही या क्वेश्चनसाठी प्रिपेअर्ड नाही आहात. तिसरी गोष्ट म्हणजे डू नॉट स्पेंड टू मच टाइम टू आन्सर. तुमचं आन्सर नेहमी शॉर्ट आणि इम्प्रेसिव्ह असावं. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मीन्स डू नॉट टेल एनी इररिलिव्हंट इन्फॉर्मेशन. त्या जॉब पोस्टशी रिलेटेड नसलेली कोणतीही इन्फॉर्मेशन इंटरव्ह्युअरशी शेअर करू नका किंवा अशी कोणतीही गोष्ट सांगू नका ज्यामुळं इंटरव्ह्युअरला वाटेल की अरे यार मी का ह्याचा इंटरव्ह्यू घेतोय. कारण खरं तर टेल मी अबाउट युअरसेल्फ हा प्रश्न तुमच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या ड्रीम जॉबपर्यंत जाण्याचा. So always be careful about your answer and be extra careful about your impression. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हाऊ टू प्रिपेअर अन इम्प्रेसिव्ह आन्सर फॉर टेल मी अबाउट युअरसेल्फ क्वेश्चन. त्यासाठी 3 स्टेपचा मॅजिक फॉर्म्युला फक्त तुमच्यासाठी, जो वापरून तुम्ही स्वतःचं एकदम इझी आणि इफेक्टिव्ह आन्सर तयार करू शकता. स्टेप नंबर 1, हू यू आर. स्टेप नंबर 2, what are your strengths, skills and expertise. And third step is what's in it for them. That's it. हा फॉर्म्युला वापरून फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स दोघंही अतिशय मोस्ट इफेक्टिव्ह आन्सर तयार करू शकतात. So to be frank, बेसिकली टेल मी अबाउट युअरसेल्फ हा क्वेश्चन तुमच्याबद्दल जाणून घेण्यासाठी कधीच नसतो. तुमच्या या आन्सरमधून इंटरव्ह्युअरला नेहमी हेच बघायचं असतं की या आन्सरमधून माझ्यासाठी काय आहे. सो नेहमी या प्रश्नाचा आन्सर देत असताना फक्त स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा तुमचे स्ट्रेंथ्स, स्किल्स, एक्सपर्टीज, एक्सपिरियन्समधून तुम्ही समोरच्या ऑर्गनायझेशनला काय काय देऊ शकता, काय काय हेल्प करू शकता, त्यांचे काय प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकता हे सांगण्यावर जास्त भर द्या. सो या प्रश्नाचं बेस्ट आन्सर देण्यासाठी तुमच्यासाठी काही सुपर इफेक्टिव्ह टिप्स. टिप नंबर 1, प्रिपेअर 1 मिनिट आन्सर फॉर युअरसेल्फ. इंटरनेटवर या प्रश्नासाठी बरेच आन्सर्स अवेलेबल आहेत, बट आय सजेस्ट तुम्ही स्वतः 1 मिनिटाचा आन्सर प्रिपेअर करा. त्यात तुमचे महत्त्वाचे स्किल्स, स्ट्रेंथ्स, एक्सपर्टीज जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही ॲड करू शकाल. प्रिपेअर 1 मिनिट आन्सर अँड डिपेंड्स ऑन सिच्युएशन यू शुड गिव्ह इट इन 30 सेकंड ॲज वेल ॲज यू शुड एक्सटेंड इट अप टू 2 मिनिट्स. म्हणजे सिच्युएशननुसार ते तुम्हाला 30 सेकंदात सुद्धा देता यावं आणि डिपेंड्स ऑन सिच्युएशन ते आन्सर तुम्हाला 2 मिनिटापर्यंत एक्सटेंड सुद्धा करता यावं. टिप नंबर 2, बी कॉन्फिडंट अँड प्रेझेंट युअरसेल्फ अमेझिंगली. टिप नंबर 3, बी युअर बेस्ट व्हर्जन. नो कॉम्प्रोमाइज ॲट ऑल बिकॉज यू आर सेलिंग युअरसेल्फ टू द ऑर्गनायझेशन and that organization must buy you. Last is practice, practice and practice. तुम्ही या क्वेश्चनच्या आन्सरचं प्रॅक्टिस करायलाच हवं.
तोपर्यंत करायला हवं जोपर्यंत ते आन्सर तुमच्याकडून नॅचरली बोललं जात नाही. आणि हे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशाचा उपयोग करू शकता किंवा घरातल्या कोणत्या व्यक्तीजवळ किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या प्रश्नाचं प्रॅक्टिस करू शकता. बट आय विल सजेस्ट यू मस्ट प्रॅक्टिस फॉर इट. कारण एका वेळी इंटरव्ह्यूला बरेच कॅन्डिडेट्स आलेले असू शकतात आणि त्यावेळी टेल मी अबाउट युअर सेल्फ या प्रश्नाचा आन्सर तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी ठरू शकतं. इंटरव्ह्युअरला इम्प्रेस करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी. सो नेहमी तुमचं आन्सर इतकं इंटरेस्टिंग असायला हवं की इंटरव्ह्युअरला स्वतःला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता वाटायला हवी. या प्रश्नाचं तुमचं आन्सर इतकं पॉवरफुल असायला हवं की इंटरव्ह्युअरनी याच प्रश्नात तुमच्याकडे फक्त पोटेन्शियल कॅन्डिडेट म्हणून न बघता एक फ्युचर एम्प्लॉई म्हणून बघायला हवं. सगळ्यात शेवटी द मोस्ट इम्पॉर्टंट टिप इज टेल मी अबाउट युअर सेल्फ या प्रश्नाचा आन्सर कॉपी पेस्ट करून देण्यापेक्षा जितकं स्वतः प्रिपेअर करून द्याल तितके त्यात तुमचे रिअल फिलिंग्स असतील आणि तुमचा कॉन्फिडन्स हा सुपर नॅचरल कॉन्फिडन्स असेल. सो यू मस्ट ट्राय टू प्रिपेअर युअर ओन आन्सर. All the best.